तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज वार आहे संडे, वेळ झालेले आहे 8:30 आणि निघालो होतो आता. तर आपल्याला लगेच कुर्ल्याची ट्रिप लागलेली, कुर्ल्या वेस्टची. मी ऍक्च्युली 8 वाजताच निघालो आणि चहा वगैरे पिला, मित्र भेटला, गप्पा मारत बसलो आणि लगेच तिकडनं मी ट्रिप म्हणजे आम्ही निघालो तिकडनं. जशी गाडी स्टार्ट केली तर 2 मिनिटावरती 3 मिनिटावरती ट्रिप होती कुर्ला वेस्टची उबरमध्ये. तर मी ऍक्सेप्ट केली, बोललो सकाळी ट्रिप घेऊया आणि जाऊया इकडनं बाहेर, नाहीतर मग इकडेच वाट बघावी लागते. चला तर मित्रांनो, तर घेतलेली आहे ट्रिप, जाऊया, करूया पिकअप आणि आता जाऊया कुर्ल्याला. मग तिकडनं बघूया नंतर. चला तर मित्रांनो, जाऊया आता कुर्ल्याला. तर मित्रांनो, झालेला आपल्या कुर्ल्याचा ड्रॉप कम्प्लीट आणि जेव्हा ड्रॉप चालू होता तेव्हा आपल्याला ठाण्याची बुकिंग लागली होती. तर मी ऍक्सेप्ट केली, दाखवत होते 11 मिनिटं, तरी पण ऍक्सेप्ट केली. बोल जाऊ दे, थांबलं तर ठीक आहे, नाही थांबलं तरी ठीक आहे. तर जाऊया आता पिकअप लोकेशन वरती, करूया पिकअप आणि जाऊया आता ठाण्याला. चला तर मित्रांनो, भेटूया आता ठाण्याला. तर मित्रांनो, ठाण्यावरून आपल्याला भांडूपचा ड्रॉप लागला होता. तर भांडूपचा ड्रॉप पण आपण कम्प्लीट केलेला आहे आणि आता भांडूप वरून आपल्याला खोनीची ट्रिप लागलेली आहे, पालावाची इथली. आता ते मी ऍक्सेप्ट केलेली आहे. 6 मिनिटं दाखवत आहेत. तर जातो आता, पिकअप करतो आणि भेटूया आता खोनीला. चला तर मित्रांनो, करूया आता पिकअप. तर मित्रांनो, खोनी पालावाला पोहोचलो मी आणि ड्रॉप केला. तर मला आता उरणची बुकिंग लागली. मी विचार केलेला काहीतरी खातो, जेवतो, भूक लागली होती आणि वेळ पण बघा 2:20 झालेले आहेत. तर आता उरणची बुकिंग लागली तर मी ऍक्सेप्ट केली. बघूया, तिकडेच काहीतरी खाईन. आता जातो उरणला, अगोदर पिकअप करूया मग जाऊया उरणला. चला तर मित्रांनो, करूया आता हा पिकअप आणि भेटूया आता उरणला. तर मित्रांनो, आपण उल्वेची ट्रिप कंप्लीट केल्यानंतर थोडासा जेवलो मी आणि तोपर्यंत मला 2-3 वेळा मुंबईची बुकिंग वाजून गेली, ठाण्याची बुकिंग वाजून गेली, कल्याणची पण बुकिंग वाजली, विठ्ठलवाडीची बुकिंग वाजली. मी नाही ऍक्सेप्ट केली, भूकच तेवढी खतरनाक लागलेली. मग मी शेवटी जेवलो. आता 4:15 वाजता, आता 4:30 वाजलेले आहेत. आता एक उल्हासनगरची बुकिंग घेतली, 9 मिनिटावरती पिकअप आहे. जाऊया आता, फटाफट पिकअप करूया आणि जाऊया उल्हासनगरला आणि मग तिकडनं घरी. चला तर मित्रांनो, जाऊया आता, पिकअप करूया. तर मित्रांनो, आता फायनली वेळ झालेली 6:30 वाजलेत. मला 6चा टायमिंग दाखवत होता पोहोचायचा, पण ट्रॅफिक एवढी होती. त्यात पण मी एकदम आतमधून गावागावातून आलोय, म्हणजे आपलं पालवा सिटीच्या इथून मागून नेवालीमधून कसं तरी एकदम आतमधून गावागावातून आलोय आणि मग उल्हासनगरमध्ये आतमध्ये गाडी काढली आणि ड्रॉप केला. तर नाहीतर मी असं सरळ आलो असतो तर अजूनपर्यंत ड्रॉप झाला नसतं. मी नेवालीला असतो, एवढी खतरनाक ट्रॅफिक आहे ना नेवालीला. तर मी तिकडनं ती ट्रॅफिक म्हणजे फेसच नाही केली तरी पण, आणि जे काय केली ती एवढी केली तरी पण मी 35 मिनिटं पूर्ण लेट आहे, कारण का मला 6:03 ड्रॉप दाखवत होता, तरी पण तो नाही झाला. तर ठीक आहे, आता तेवढं केलं, पण ओव्हरऑल काम चांगलं झालं माझं. सकाळी मला वाटतं 8-8:30च्या आसपास निघालो होतो आणि सुरुवातीलाच मला कुर्ल्याची ट्रिप लागली. मग तिकडनं छोट्या मोठ्या ट्रिप करत मला वाटतं 2-3 वेळा या साईडला आलो, पण मी घरी नाही गेलो. आज विचार केलेला की थोडं काम करेल. प्लस 1-2 वेळा कल्याणच्या ट्रिप, विठ्ठलवाडीची ट्रिप पण वाजली, पण मी ती ऍक्सेप्टच नाही केली, मुद्दामून नाही केली, कारण का मला माहिती होतं की मी जर ते ट्रिप ऍक्सेप्ट केली आणि मग इकडे आलं तर मग मी घरी जाणार, म्हणून मग मी ती ट्रिप ऍक्सेप्ट नाही केली. आणि जेव्हा ती ट्रिप मला लागलेली तेव्हा माझं 1700 रुपयाचं काम झालं होतं. तेव्हा ती ट्रिप लागलेली मला विठ्ठलवाडीची, आणि नंतर 2200 रुपयाचं काम झालेलं तेव्हा मला ट्रिप लागलेली कल्याणची. तेव्हा पण मी दोन्ही वेळेस ती ट्रिप घेतली, ऍक्सेप्टच नाही केली. तर ठीक आहे, आता आलोय घराच्या इथे तर आलोय. आता जातो आता घरीच डायरेक्ट, काय म्हणजे इकडनं बुकिंग तर नाही. आणि आज ओलामध्ये मला एक पण बुकिंग नाही लागली. ऍक्च्युली मी चालू ठेवलेलं होतं, म्हणजे ओला उबर दोन्ही यूज करत होतो, पण ओलामध्ये एक पण बुकिंग नाही वाजली. सगळ्या ज्या पण बुकिंग मी आज घेतल्यात, ऍक्सेप्ट केल्यात किंवा कम्प्लीट केल्यात, तर सगळ्या उबरमध्येच बुकिंग कम्प्लीट केल्यात. तर आता आलोय घराजवळ आणि बघूया आता ओव्हरऑल आपलं काम किती झालेलं आहे आणि आपल्याला किती नेट प्रॉफिट झालेलं आहे, म्हणजे सीएनजीचे सोडून आणि उबरचे चार्जेस सोडून बघूया आपल्याला किती भेटलेत. चला तर मित्रांनो, बघूया आता आपल्याला ओव्हरऑल कितीचं काम झालं. तर मित्रांनो, आपलं उबरमध्ये ओव्हरऑल काम झालेलं आहे 3800चं, आणि ओला बघा तुम्ही, ओलामध्ये मी एक पण बुकिंगच कम्प्लीट नाही केली, एक पण बुकिंग कम्प्लीट नाही केलेली ओलामध्ये. हे बघा 0, एक पण बुकिंग ओलामध्ये कम्प्लीट नाही केली. जे काय काम केलंय ते आज फक्त उबरमध्येच काम केलंय. 3800 रुपयाचं काम केलेलं आहे. आणि बघूया आता आपल्याला ओव्हरऑल कितीचं काम झालंय.
3,800 मायनस आज आपला पूर्ण सीएनजी संपलेला आहे. 800 रुपयाचा सीएनजी मायनस 200 रुपये उबरचे आणि आपल्याला आज ओव्हरऑल प्रॉफिट झालेलं आहे 2800 रुपये. कारण का आज ओला तर युजच नाही केलं, तर चांगलं प्रॉफिट आहे. पण आज संडे चांगला गेला आपला. चला तर मित्रांनो, आता भेटूया आपण उद्या सकाळी लवकर.